त्यानंतरची बातमी आहे सिंधुदुर्गमधून। सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा आहे। भाजपा मंत्री रवींद्र चव्हाण यांना मैदानात उतरवणार का अशी शक्यता आता वर्तवली जाते। शिवसेनेकडून किरण सामंत मैदानात उतरलेले आहेत, त्यामुळे महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता वर्तवली जाते। शिवसेनेकडून किरण सामंत हे मैदानात उतरलेले आहेत, तर भाजपाने रवींद्र चव्हाण यांना मैदानामध्ये उतरवणार का असा सवाल आता उपस्थित होतोय। सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा आहे, त्यामुळे महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यताही वर्तवली जाते। सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा आहे। भाजपा मंत्री रवींद्र चव्हाण यांना मैदानात उतरवणार का, मैदानात उतरवण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। शिवसेनेकडून किरण सामंत हे मैदानात उतरले आहेत, त्यामुळे महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर। मनोज, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये आता वेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत आणि रवींद्र चव्हाण यांना मैदानात उतरवण्याची शक्यता वर्तवली जाते, याबाबत अधिकचा तपशील। नक्कीच आपण बघितलं तर त्यांनी युतीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ शिवसेनेकडे राहिलेला आहे आणि शिंदे गटाकडून भाजप बरोबर युती केल्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ शिंदे गटाला हवा आहे असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे। मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत या मतदारसंघावर इच्छुक आहेत आणि या मतदारसंघाची तयारी करत असतानाच भाजपकडून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू झालेली आहे। आपण पाहिलं तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मतदारसंघ इतका मोठा आहे की रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर भाजपचा डोळा असल्याची सूत्रांची माहिती समोर येते आणि यासाठी नवीन उमेदवार या ठिकाणी देणे गरजेचं आहे। आणि आपण पाहिलं तर रवींद्र चव्हाण हे सध्याचे मंत्री आहेत, डोंबिवलीमधून आमदार आहेत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। यासाठी भाजप रवींद्र चव्हाण या आपण पाहिलं तर भाजपकडून रवींद्र चव्हाण यांना हे दिलं जात आहे आणि आपण भाजपचा डोळ्याची देखील माहिती सध्याचे मंत्री आणि यासाठी भाजप रवींद्र चव्हाण यांना मैदानात उतरवण्याची तयारीत आहे। पालकमंत्री असताना मोठी कामे सिंधुदुर्ग जिल्ह्यात करताना दिसत आहेत। लोकांची नागरिकांशी संवाद त्या ठिकाणी ते साधत आहे आणि त्यासाठी त्यांच्या नावाची चर्चा या ठिकाणी सुरू आहे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात तयारीला लागण्याचे आदेश देखील रवींद्र चव्हाण यांना वरिष्ठांकडून देण्यात आलेले आहे आणि अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। त्यामुळे या मतदारसंघावर महायुतीत वाद होण्याची शक्यता देखील वाटत आहे, पण आता हे पाहणं गरजेचं की हा मतदारसंघ कोणाच्या पारड्यामध्ये पडतोय। जी धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।